आज आपण पाहणार आहोत की आपली रोजच्या वापरातील किंवा कपाटातील सुद्धा तुम्ही ॲल्युमिनियमची भांडी अशा पद्धतीने क्लीन केली तर फार छान साफ होतात। तर घरीच आपण असं एक DIY सोल्युशन तयार करणार आहे। त्याच्याने तुम्ही कितीही खराब झालेली तुमची ॲल्युमिनियमची भांडी, जी भांडी जुनी दिसतात किंवा डल झालेली असतात, त्याची शाईन गेलेली असती, तर ती तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता। पाहू शकता हे भांडी तुम्ही ॲल्युमिनियमचा कुकर पाहू शकता, एकदम स्वच्छ झालेला आहे। तर अशी कोणतीही तुमच्या घरातील कढई, डबे असू द्यात, ही ॲल्युमिनियमचे कुकर असतील तर ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करू शकता। तर आज आपण पाहणार आहोत की ह्या कुकरचं डीप क्लिनिंग कसं करायचं। तर हे तयार केलेल्या आपण सोल्युशनने हे कुकर वगैरे किंवा ॲल्युमिनियमची कढई असतील किंवा डबे असतील ते सुद्धा एकदम छान स्वच्छ होतात आणि भांड्यांना एकदम छान चकाकी येते, जसे की आपण नवीन आणल्यानंतर असतात त्या पद्धतीने ही भांडी क्लीन होतात। तर आपल्याला ह्या कुकरची रबर शिट्टी सेपरेट करून घ्यायचं आहे आणि कुकरचं जे कोणते पार्ट तुमच्या सेपरेट होत असतील तेवढं सगळं सेपरेट करता येतात ते करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते आतमधून पूर्ण क्लीन करता येतात। कुकरची शिट्टी पण काही जणांची ती खोलली जाते, तर खोलत असेल तर ती सुद्धा खोलून घेऊ शकता। तर आता जे आपण तयार केलेलं सोल्युशन आहे ते तुम्ही अशा पद्धतीने याच्याने भांडी घासली तर फार छान भांडी स्वच्छ होतात। बघा हे कुकर ही आपण रेग्युलर यामध्ये डबे ठेवत असतो, तर या ॲल्युमिनियमचा कुकर असला तरी यामध्ये स्टीलचे डबे ठेवूनच आपण हा कुकर यूज करत असतो। पण आतमधून पाहू शकता हे आपण असं रेग्युलर रोजच्या रोज साफ केलं तरी पण हळूहळू ही भांडी डल होतात किंवा अशी थोडी थोडी खराब झालेली असतात। ती भांडी तुम्ही ह्या पद्धतीने क्लीन करू शकता। तर जिथे जास्त खराब झालंय तिथे अशा घासणीने तुम्ही घासू शकता, कारण ह्या तारेच्या घासणीने थोडेसे रॅशेस दिसतात, पण जिथे खराब झालं आहे त्या ठिकाणी सॉफ्ट घासणीने निघत नाही, तर त्या ठिकाणी फक्त त्याचा यूज तुम्ही करू शकता। तर जिथे जास्त खराब झालेला आहे, लालसर झालेला आहे आपला कुकर किंवा काळा झाला असेल, त्या ठिकाणी आपल्याला हे थोडंसं दाबून घासायचं, म्हणजे जिथं खराब आहे तिथं व्यवस्थित दाबून घासलं की तिथलं निघलं जातं। आणि ज्या ठिकाणी आपल्या घासणीने किंवा हाताने व्यवस्थित घासता येत नाही त्या ठिकाणी आपल्याला ब्रश घ्यायचा आहे। तर असे जे कुकरचे कोपरे वगैरे असतात जिथं हे नट फिक्स केलेले असतात त्या ठिकाणी तुम्हाला ब्रशनं घासून घ्यायचं आहे। तर आता हे आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं, तर गरम पाण्यामुळे कुकर छान निघला जातो आपला, म्हणजे त्याची शिट्टी वगैरे आतमधून पूर्ण क्लीन होते। तर तुम्ही 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून तरी कमीत कमी असं कुकरचं आपल्या डीप क्लिनिंग केलं पाहिजे। आपण रोजच्या रोज याच्यामध्ये जेवण बनवत असतो, रोजच्या रोज साफ करत असतो, पण हे जे कुकरला वायसर वगैरे असतात शिट्टीच्या ठिकाणी किंवा रबर बसवत असतो त्या ठिकाणी व्यवस्थित क्लीन झालं नाही तर मग तिथं हळूहळू थर साचत जातो आणि कुकरमध्ये आपण हे झाकण लावल्यानंतर आतमध्ये जात असतं, तर ते आपल्या अन्नामध्ये सुद्धा जाण्याचं शक्यता असते। त्यामुळे आपल्याला हे कुकर नेहमीच आपला स्वच्छ ठेवायचं आहे। तर 8 दिवसातून तरी किमान ह्याचं डीप क्लिनिंग करायचं आहे। रोजच्या रोज आपण फक्त रबर काढून साफ केली तरी चालू शकते। रबर शिट्टी आपण साफ करतोच, पण जे साईडला राहिलेलं असतं ते तुम्ही असं 8 दिवसातून एकदा क्लीन केलं तर कितीही जुना कुकर असला तर तो तुमचा व्यवस्थित चालणार किंवा दिसायलाही तो छान नवीन आणल्यासारखा दिसून जातो। तर अशा पद्धतीने जर शिट्टी तुमची खोलत असेल इथून तर ती तुम्ही पूर्ण खोलून साफ करून घ्या। तर पण ही माझी शिट्टी खोलत नाही आहे, तर याला मी टूथपिक घ्या किंवा अगरबत्तीची एखादी काडी घेऊन तुम्ही आतमधून याच्यातून पूर्ण अशा पद्धतीने आतून हे टाकून घ्यायची टूथपिकची काडी। तर जे काही यामध्ये कचरा साठलेला असेल तो आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने काढता येतो। मग जिथे तुम्हाला खराब झालेलं दिसत आहे ते गरम पाण्यामध्ये भिजलं जातं आणि हे व्यवस्थित आपल्याला मग साफ करता येतं। तर ह्या टूथपिकच्या मदतीने तुम्ही ही आतमधून पूर्ण शिट्टी क्लीन करून घ्यायची आहे। तर जिथे जिथे तुम्हाला खराब दिसतंय त्या ठिकाणी तुम्ही टूथपिकने हे काढू शकता। तर अशा पद्धतीने आपण हे कुकरचं झाकण क्लीन करायचं आहे। तर आता आतमध्ये वायसर असतोय तर त्या ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी घासणी जाऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्रशनं पण आपल्याला व्यवस्थित घासता येत नाही, तर तिथं परत एकदा तुम्हाला ब्रशनं जेवढं घासता येत आहे तेवढं घासून घ्यायचं। नंतर टूथपिक घ्या किंवा अगरबत्तीची काडी घ्या छोटीशी, त्याच्या मदतीने हे जे छोट्या छोट्या जागा असतात त्यामध्येच हे हळूहळू इथे थर साचत जातो आणि तो तिथे आपल्याला मग लालसर किंवा काळपट असा कुकर आपला होत असतो। तर अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित आपल्याला घासून घ्यायचं आहे। आणि जिथे आपण वायसर आहे म्हणजे शिट्टी लावत असतो वरती, त्याच्या खाली बघा अशा पद्धतीने जे होल आहेत त्यातून पण सगळीकडे हे आपल्याला
टूथपिक यामध्ये जात नाही, पण अगरबत्तीची काडी व्यवस्थित जाते. तर सगळीकडे टाकून हे साफ करून घ्यायचं. आणि झाकणाला बघा असे जे ते हे लावलेलं असतं, काही जणांचं हे निघतं, पण जे काळसर जो भाग आहे आपल्याला पकडण्यासाठी ठेवलेला असतो तो खोलून निघत असेल तर खोलून सुद्धा साफ करू शकता. पण जर निघत नसेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने वरचेवर तरी काडीने वगैरे जितकं साफ करता येतंय तेवढं आपल्याला साफ करून घ्यायचं. तर तुमच्या घरातील सगळीच भांडी तुम्ही हे जे आपण DIY सोल्युशन तयार केलंय त्याच्याने स्टीलची, ॲल्युमिनियमची, सगळ्या प्रकारची भांडी, तुमचे सिंक किंवा किचन ओटासुद्धा याच्याने क्लीन करता येतो तुम्हाला. तर व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर पाहू शकता आपला कुकर अगोदर आणि नंतर यामध्ये तुम्ही फरक दोन्हीचाही पाहू शकता. आणि कुकरचं झाकणसुद्धा बघा एकदम पूर्ण हे क्लीन झालेलं आहे. तर आता कुठेसुद्धा याला थोडंफार सुद्धा घाण राहिलेली नाही. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही एकदा आपला कुकर क्लीन करून बघा, हे सोल्युशन तयार करून बघा. फार छान कुकर क्लीन होतो. तर कुकरचं नक्कीच अशा पद्धतीने डीप क्लिनिंग 8 किंवा 15 दिवसातून एकदा नक्कीच झालं पाहिजे. तर मस्त असं आपला स्वच्छ कुकर हा झालेला आहे. तर आपण हे जे तयार केलेलं सोल्युशन होतं यासाठी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा वॉशिंग पावडर कोणतीही टाका आणि विम जेल टाकायचं आहे. भांड्यासाठी जे वापरतो ते 1 चमचा टाकायचं आहे. वॉशिंग पावडर आणि विम जेल झालेलं आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबू दोन्ही टाकू शकता, किंवा यामध्ये जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर नुसतं लिंबूसुद्धा यूज करू शकता. व्हिनेगर नाही टाकलं तरी चालेल, पण असेल तर टाका. त्याच्याने पण भांडी आपली चमकण्यासाठी मदत होते. आणि आपल्याला 1 चमचा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे आपण कोणताही शॅम्पू तुम्ही जो यूज करता तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. याच्याने सुद्धा भांड्याला चकाकी यायला मदत होते. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून आपलं तुम्ही रेग्युलरची किंवा 8 दिवसातून जरी भांडी सगळी जरी घासायला अशी काढली तरी ना छान भांडी आपली चमकतात. भांड्यांना एक प्रकारची शाईन येते. रोजच्या रोज आपण रोजची भांडी तर आपली होतच असतात, ते सुद्धा तुम्ही असे सोल्युशन एकदा बनवून याच्याने सुद्धा घासू शकता. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने भांडी घासून बघा आणि आवडल्यास चॅनलला